मायकल, तुला कधी जाणवतं का मी एकटी नाही वाट पाहत? दररोज सकाळी उठते, मनात एकच प्रश्न असतो, आज काहीतरी बोलशील. तुझ्या मला कळतंय. नाही कळत, नाही कळत तुला. तुला जर कळत असतं तर तो अजूनही कळतं इतकं बोलला नसता. मायकल, किती दिवस चालणार आहे असं? शेतात काम, संध्याकाळी दमलेला चेहरा आणि उद्याबद्दल शांतता. मग काय करू मी पूजा? माझ्या बाबाला माहित आहे का तू कोण आहेस? हो, पण त्यांना हे माहित नाही की तू काय करू शकतोस. मग कर ना मायकल काहीतरी. मायकल, बाबा मला मुलगा बघत आहे. रोज घरी माझ्या लग्नाची चर्चा सुरू आहे आणि मी त्यांना काय सांगायचं? थांबा, तो प्रयत्न करतो एवढंच. पूजा, आताच कुठं बहिणीचे लग्न झाले. आई बाबा, घर, कर्ज सगळं माझ्यावर आहे रे. पण मी पळ काढत नाहीये. मी लढतोय दररोज. पण लढाई नाही दिसत मायकल, फक्त जखमा दिसतात. एक दिवस बाबा माझं लग्न ठरवतील, मला न विचारता. तेव्हा तुला समजेल समाजाच्या बंधनापुढे प्रेम किती लहान ठरतं ते. जा मग पूजा, कर लग्न. हे ऐकायला प्रेम केलं होतं का मी? माझे बाबा विचारतील, मुलगा काय करतो? शेळ्या चारतो, शेती करतो, हे सांगू का? गरिबी ही कामाची लाज नसते पूजा, पण समाजाला ते समजत नाही. मी तुझ्या बाबांना काय सांगणार? मी गरीब आहे पण खोटारडा नाही असं. स्वप्न पाहणं सोपं असतं, पण ते सांभाळणं खूप अवघड असतं. उद्या बाबा लग्नाची तारीख ठरवतील, तर मी काय उत्तर देऊ? मी प्रेम केलं होतं एवढंच. जर माझं नशीब थोडं श्रीमंत असतं तर मला आज शब्द शोधावे लागले नसते पूजा. माझं नशीब जर थोडं गरीब असतं तर बाबांनाही प्रश्न पडला नसता.
काय रे 5:30 वाजले, तू इथं येऊन वाट्यावर निवांत बसला. शेतात काही काम बिम केलं का नाही? बाबा भुईमुग भरला सकाळी सगळा, ऊसाला पाणी लावलं होतं पण लाईट गेली. आज जरा दमल्यासारखं झालं म्हणून घरी आलो होतो. मग लाईट गेली, हातपाय पण गेले होते का? दुसरे कामं नव्हते का? शेतात गवत काढायचं, खत टाकायचं, नुसतं निमित्त लागत तुला. नाही हो बाबा, आज लय दमल्यासारखं झालं. आज सकाळपासून मी एकटाच राबतोय. दमला? अरे लोकांचे लेकर बघ मरायला होतात कामासाठी, रात्रंदिवस एक करतात. तुला काय वाटतं शेत आणि घर असंच चालतं? लोकांचं देणं किती वाढलंय, तुला त्याचं काहीच वाटत नाही का? वाटतंय ना बाबा, मला पण दिसतंय सगळं. अरे दिसतंय तर हे बसणं तुला सुचतंय कसं? रक्ताचं पाणी केल्याशिवाय ही माती आपल्याला काही देणार नाही. उद्या बँकेनं नोटीस धाडलं, कुठं नेऊन ठेवणार आहे तुला आणि तुझ्या आईला? आणि हे बघ, तुला शेतातलं जर काम नसन जमत तर उद्या बाहेर कुठंतरी काम धंदा पाय. तुम्हाला वाटतं तितकं सोपं आहे का? शहरात गेलं तर कामासाठी लोकांच्या पाया पडावं लागतंय. कुठं भेटतंय का सध्या काम? मग मी काय करू मायकल? माझ्यात आता ताकद उरली नाही. तुझ्याकडे बघितलं तर मला आधार वाटला, पण तू असा निराश बसला तर मला भीती वाटायला लागली. अरे हे बघ, लोकांचं कर्ज डोंगरा एवढं वाढलंय. सावकार दारात आला तर मला मान वर करायची लाज वाटते. बाबा मला तुमची अडचण समजते. मी कामचोर नाही आहे, पण कधी कधी वाटतं कितीही राबलो तरी नशिबाचे भोग सुटत नाही. कधी पाऊस दागा देतो, कधी मालाला भाव भेटत नाही. माणसाने किती मारायचं? अरे बाळा, शेतकरी आहे आपण, आपल्या नशिबात थकणं नसतं. अरे जेव्हा मी तुझ्या वयाचा होतो 2-2 दिवस झोपत नव्हतो, कारण मला तुला मोठं करायचं होतं. आज तू मोठा झालास, पण आपली संकट काही कमी झाली. मला तुला कामाला पाठवायची हौस नाही, पण घरी बसून खाण्याची आपली ऐपत नाही. बाबा मला माफ करा, मी तुमच्या कष्टाची जाणीव ठेवूनच आहे. आज खरंच थोडं खचलो होतो म्हणून तोंडातून शब्द केला. पण बाबा, मी उद्या सकाळीच उठून शेतात जाईन. आधी सगळे शेताचं पाणी पूर्ण करीन आणि मग बाहेर कुठं काम भेटतं का ते बघन. बाबा मला तुमच्या डोळ्यातलं पाणी नाही बघवत. लेका, तू कष्ट कर, फळ कधी ना कधी मिळेल. मला राग येतो तुझ्यावर नाही, माझ्या नशिबावर. मला बी वाटते माझ्या लेकाला सुखात ठेवावं, पण परिस्थिती साथ देत नाही. तू दमला असेल तर जा, हातपाय धु आणि आईला सांग गुळाचा चहा टाक, आपण दोघं मिळून पिऊ. हो बाबा, तुम्ही काळजी करू नका. ही वेळ नक्की निघून जाईल. मी उद्या सकाळीच शेतात जातो आणि आधी पाणी चालू करतो. ही माती आपल्याला नक्की साथ देईल. बघ, या असं तू बोलला की मलाही बळ येतं. चल आता चल.